नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून उत्तरेच्या दिशेनं उत्तम प्रगती करतोय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारपर्यंत मान्सून कर्नाटकाची वेस ओलांडेल. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तिकडे पूर्वेकडील बंगाल आणि हिमालयाच्या पायथ्याशी देखील मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यानं सिंधुदुर्गमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेची उकाड्यापासून मुक्तता झाली आहे. तसंच शेतीच्या कामांची देखील लगबग सुरू झाली आहे. पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता. अशातच मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जोरदार पावसामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीला लागलाय. मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वी भात शेतीसाठी नांगरून जमीन तयार करण्याचं काम तयार केलं जातं. आता पाऊस पडता असंच पडा कोय. आता 4 दिवसांनी मी उकळ चालू केल्यानंतर असंच जर पाऊस पडलो व्यवस्थित तर खता मागली. उद्या पाऊस पडलो तर ते तरतले, नाहीतर काय अंगाशी जा सगळा. तर आपण सरकारने विचार करतो त्याच्यावर. आम्ही विचार करतो म्हणजे आमची हे करूची ती आम्ही मेहनत करतो. पुढे आता सपोर्ट देणं सरकारचं काम आहे. दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. बियाणं आणि खतं वेळेत मिळतील का याची चिंता असतानाच महाबीजनं बियाण्यांच्या दरात 15% वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं बजेट बिघडणार आहे. यंदा सरकारचं अनुदान न मिळाल्यानं ही दरवाढ झाल्याचं महाबीजकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दरानं बियाणं खरेदी करायला लागणार आहे. सरकारनं मोफत बियाणं द्यायचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही हे मोफत बियाणं शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचलं नाही. सोयाबीनच्या बियाण्याला अनुदान मिळेल अशी महाबीजला आशा होती, मात्र तीही फोल ठरली आहे. महाबीजनं बियाण्यांचे भाव वाढवले, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आज स्थिती अशी आहे की शेतकरी बियाणं इतकं महाग बियाणं खरेदीच करू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना स्थानिक बियाणं पेरावं लागेल. आणि सरकार दुसरी जी घोषणा करतं की आम्ही फुकट बियाणं देऊ, ते पेरल्यानंतर देतं सरकार, ते एकडे उकिरड्यावर फेकावं लागतं. म्हणजे शेतकऱ्याला सगळीकडनं हानीच आहे ना. आणि दुसरी गोष्ट मग अभेदने एवढे भाव वाढवतात काय कारण? इकडे सरकारचं आहे, ते इकडे सरकार फुकट द्यायचं म्हणलं तरी भाव वाढवतं. विसंगती आहे सगळी. ही सगळी विसंगती आणि शेतकऱ्याची पिळवणूक आहे. एका बाजूला सांगायचं आम्ही फुकट देऊ, दुसऱ्या बाजूला सांगायचं भाव वाढवायचे. ही सगळी पिळवणूक आहे. फक्त घोषणाबाजी आहे नुसती. या घोषणाबाजीला काय अर्थ आहे? हे बियाणं हे सरकारचं बियाणं असल्यावर सरकारने त्याचा भाव वाढायला नको होता. शेतकऱ्यांसाठी फ्री बियाणं देत आहेत असं त्यांचं म्हणणं येण्यासाठी क्लिअर केलेलं आहे. आणि इकडे महाबीजचे बियाण्याचे भाव वाढवत आहे. दरवर्षी पेरणीच्या आधी खतं आणि बियाण्यांची टंचाई होते कशी? कुठलीही गोष्ट त्या गोष्टीची गरज असताना बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध केली जाते, मात्र शेतकऱ्याची अडवणूक का? यावर्षी असं झालं तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी बंधूंनो, तुम्ही खरीपाकरता बियाणं खरेदी करण्याच्या बेतात असाल, मात्र बनावट बियाण्यानं तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच बियाणं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बोगस बियाण्यानं हजारो एकरवरची नापिकी होते, शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं. कुठली खबरदारी घेतली पाहिजे पाहूयात. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. बियाणं खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र बियाणं खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास नुकसान टाळता येतं. शेतकऱ्यांनी परवानाधारक वितरकाकडूनच बियाणं खरेदी केलं पाहिजे. खरेदी करताना पक्की पावती करून घ्यावी. उधारीवर बियाणं खरेदी करत असाल तरी परवानाधारक वितरकाला पक्क बिल देणं बंधनकारक आहे. खरेदी पावतीवर बियाणं विक्रीचा परवाना क्रमांक आहे किंवा नाही हे तपासून पाहावं. खरेदी पावतीवर बियाण्याची जात, त्याची कंपनी, बॅच क्रमांक, किंमत आणि वजन हे नमूद केलं आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यानं करावी. महत्वाचं म्हणजे पावतीवर शेतकरी आणि वितरक या दोघांच्याही सह्या असणं गरजेचं आहे. बियाणे खरेदी करताना त्यांच्याकडनं पावती घ्या. बऱ्याचदा शेतकरी असा एक युक्तिवाद करतो की आम्ही उधारीनं बियाणं घेतो म्हणून आम्हाला पावती मिळत नाही. उधारी किंवा रोखीनं दोघाही व्यवहारामध्ये पावती देणं हे त्या दुकानदाराला बंधनकारक आहे. प्रत्यक्ष बियाणं खरेदी केल्यानंतर तसंच त्याची पेरणी केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. बियाणं खरेदी आणि पेरणी करताना घ्यावयाची काळजी.
बियाण्याच्या पिशवीवरचा निर्माता कंपनीचा टॅग तपासावा. पॅकिंग व्यवस्थित आहे का नाही ते पाहावं. बियाण्याची पिशवी खालच्या बाजूनं कापावी. बियाणं पिशवी आणि त्यावरचा टॅग सांभाळून ठेवा. बियाण्याचे काही 80 ते 100 दाणे सांभाळून ठेवा. बियाणं भेसळयुक्त असल्याची शंका आल्यास कृषी विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करा. बियाणं हेल्पलाईन नंबर 1800-233-4000. या काही गोष्टींची काळजी घेतल्यास बियाणं खरेदीत होणारी फसवणूक टाळता येते. पाकिट खरेदी करताना त्याचं सीलबंद आहे की नाही किंवा मोरबंद आहे की नाही हे पाहणं देखील, हे पाहून आपण खात्री करून घ्यावी, जेणेकरून त्याच्यात डुप्लिकेट बियाणं मिळणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. शेतकरी 24 तास 12 महिने शेतात राबत असतो. बियाणं भेसळयुक्त निघाल्यास शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. त्याचा पूर्ण हंगाम आणि कष्ट वाया जातात. बियाण्यावर त्याचं वर्षभराचं गणित अवलंबून असतं. त्यामुळे ते खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. काही गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना फसवणूक टाळता येते. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावाला कंटाळलेले शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेत. बाजारात भाव मिळत नाही आणि साठवलेला कांदा टिकत नाही, अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या बळीराजासमोर यंदा कांदा फेकून देण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. धुळे जिल्ह्यातील उडाणे हे छोटंसं गाव. गावात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या भावाचा होणारा वांदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय. आज या गावात सर्वत्र सडक्या कांद्यांचा वास येतोय. भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवलाय. पण सतत वाढत्या तापमानामुळे निम्म्याहून अधिक कांदा सडून गेलाय. या सडक्या कांद्याच्या वासाने संपूर्ण गाव हैराण आहे. काही शेतकऱ्यांना तर 100 क्विंटलपेक्षा जास्त सडका कांदा फेकून द्यावा लागलाय. यावेळेस उष्णता जास्त असल्यामुळे कांदा आम्ही स्टोअर केला आहे, पण तो सडण्यायोग्य झालेला आहे तो. आणि बाजारात विकायला निघालो तो 400-500 रुपये क्विंटलने जातोय. तो विकायला पण परवडत नाही आहे. आणि स्टोरिंग करण्याचं म्हटलं तर तो उष्णतामुळे एकदम सडक्या स्वरूपाचा होत आहे. म्हणून काय करावं हे काही सुचत नाही. प्रशासनानं काहीतरी याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं. सतत 40 अंशांपेक्षा जास्त तापमान राहिल्याने साठवलेला कांदा झपाट्याने सडतोय. कांदा चाळीतून बाहेर फेकण्यासाठी प्रचंड मजुरी लागतीये. उत्पन्न नसताना शेतकऱ्यांना खर्च पडतोय. असा 500-600 क्विंटल माल आहे माझ्याकडे. तो भाव नसल्या कारणाने मी स्टोरेज केला आहे. पण जास्त भाव येईल या आशेने मी ठेवला आहे. पण आता सध्या 400 ते 500 रुपयाने भाव येतो, ते परवडत नाही आम्हाला. या आशेने आम्ही ठेवला आहे. पण शासनाने काही ठोस निर्णय घेत नाही. जास्त तापमानामुळे आमचा कांदा सडू राहिला शेडमध्ये. त्याच्यामुळे आम्ही ना फेकून राहिलो त्याला. उत्पादन खर्च निघणार नसल्याने कांदा विकता येत नाही आणि तापमान काही केल्या कमी होत नाहीये. आणि अशा कोंडीत शेतकरी सापडलाय. रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या कांद्याचं असं पाणी होतंय. त्यामुळे कांद्याचे भाव कधी वाढतील याची प्रतीक्षा करण्यावाचून कुठलंच गत्यंतर या बळीराजापुढे उरलेलं नाही. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. पावसाळा अगदी तोंडावर आलाय, त्यामुळे या काळात जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा संसर्ग आपल्या पाळीव दुभत्या जनावरांना होतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्याकरता, चर्चा करण्याकरता नागपूरहून आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर हेमंत जैन. डॉक्टर साहेब, पावसाळा तोंडावरती आलेला आहे. शेतकऱ्यांनी बैलांची आणि दुभत्या जनावरांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, काय सांगाल आपण? आता पावसाळा जसा सुरू होत आहे, शेतकऱ्यांनी बैलाची आणि बाकी इतर जनावरांची चांगली काळजी घ्यायला पाहिजे. सर्वात प्रथम त्यांनी शेतकऱ्यांनी बैलांना रोग होऊ नये यासाठी त्यांना सर्व जनावरांना लसीकरण करायला हवे. त्या लसीकरणामध्ये सर्वात प्रथम घटसर्प, एकटांग्या आणि तोंडखुरी, पायखुरी इत्यादी रोग होऊ नये यासाठी त्यांनी पशुवैद्यक दवाखान्यात जाऊन त्या लसी लावून घ्याव्यात. जी डॉक्टर साहेब, आपण म्हणालात त्याप्रमाणे तोंडखुरी आहे, घटसर्प आहे, एकटांग्या आहे, यासारख्या रोगांची जनावरांना हमखास लागण पावसाळ्यामध्ये होते. या आजारांची लक्षणं काय आहेत? लसीकरण केलं पाहिजेच, पण तसं नसलं आणि हा रोग झाला तर ओळखायचं कसं आणि काय उपाय करायचे तातडीनं?
तोंडखुरी पायखुरी हा रोग अत्यंत घातक रोग आहे जनावरांना होणारा. आणि ह्या रोगांमुळे खुरीमध्ये संसर्ग होतो, जनावर लंगडतं, ताप येतो, चालता येत नाही, दुधाचं प्रोडक्शन कमी होतं आणि तोंडात जर फोडं आले तर ते जनावर खातपीत नाही. त्या खातपीत नसल्यामुळे आणि त्याला ताप असल्यामुळे आणि त्याची योग्य वेळीच काळजी न घेतल्यामुळे ते दगावू शकतं. त्यासाठी त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्याचं लसीकरण महत्त्वाचं आहे. आणि हा रोग झाल्यास त्याला लगेच पशुवैद्यकाला बोलावून त्याची ट्रीटमेंट करणे, उपचार करणे, ट्रीटमेंट करणे फार जरुरी आहे. आणि दुसरा रोग म्हणजे घटसर्प. घटसर्प हा रोग अत्यंत घातक आहे आणि ह्या रोगामुळे गळ्याला सूज येते आणि जनावरांना श्वास घेता येत नाही, ताप येतो आणि जनावर लगेच दगावते. आणि एकटांग्या हा दुसरा एक तिसरा आजार आहे. हाही जंतूमुळे संसर्ग होतो. याला जनावर लंगडतं, जनावराच्या पायाला सूज येते, जनावराला पायावरून हात फिरवल्यास चरचर असा आवाज येतो, ताप येतो, जनावराचं दुधाचं प्रोडक्शन कमी होते आणि जर वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावू शकतं. त्याच्यासाठी हे तिन्ही जे रोग आहे आणि एक चौथा म्हणजे अँथ्रॅक्स हा सुद्धा एक घातक रोग आहे. या सर्व रोगांचं लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं डॉक्टर साहेब, जनावरांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण व्हावी याकरता काय आपण उपाय केले पाहिजेत? बैलांना नांगरणी वखरण करताना त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी व ते सुदृढ असावे यासाठी त्यांना सुरुवातीला म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला कॅल्शियम व मिनरल मिक्सचर देऊन त्यांना सुदृढ करावे. त्याच्यानंतर नांगरण वखरण करताना कदाचित एखाद वेळ कळत नकळत जखम झाल्यास त्या जखमेवर जंतुनाशकांनी स्वच्छ करावी, त्याला जंतुनाशक मलम लावावे व माशांपासून प्रादुर्भाव होणे त्याच्यासाठी जंतुनाशक स्प्रेसुद्धा उपलब्ध आहे बाजारात, तो करावा जेणेकरून. आणि त्याला टिटॅनस वगैरेचं इंजेक्शन देऊन, अँटीबायोटिक वगैरे देऊन पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार करावा जेणेकरून बैलाचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांना नुकसान होणार. शेतकरी बंधू पशुधनाचं पालन त्यांच्याकडे करत असतात. दुधाच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून काय नेमक्या उपाययोजना केल्या पाहिजे डॉक्टर जैन यांच्याकडून आपण जाणून घेऊयात एका ब्रेकनंतर. आणि दुभत्या जनावरांच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय. पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर जैन मार्गदर्शन आपल्याला करतायत. दुभत्या जनावरांसंबंधी डॉक्टर साहेब काय विशेष काळजी घेतली पाहिजे, दुधाच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये याकरता आपण कुठले उपाय केले पाहिजे? दुभते जे जनावर आहे त्यांना सुरुवातीपासून संतुलित आहार देणं फार जरुरी आहे. संतुलित जर आहार दिला, संतुलित आहार म्हणजे त्याच्यात पूर्ण हिरवा चारा, सर्किडेप आणि बाकी इत्यादी मिनरल मिक्सचर, व्हिटॅमिनयुक्त, कॅल्शियमयुक्त हे जर दिल्यास त्याचं दूध प्रोडक्शन व्यवस्थित राहील आणि दूध प्रोडक्शन व्यवस्थित आपल्याला 3-4 महिन्यापर्यंत व्यवस्थित दूध प्रोडक्शन मिळेल, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्याच्यासाठी त्याला जनावर जणल्यानंतर लगेच त्याला 1 महिना कॅल्शियम देणे, मिनरल मिक्सचर देणे, त्याची योग्य ती काळजी घेणे आणि प्रेग्नन्सी काळामध्ये सुद्धा त्याला कॅल्शियम मिनरल मिक्सचर देऊन बच्चा सुदृढ होईल यासाठी प्रयत्न करणे हे फार जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ दूध मिळेल आणि प्रत्येक वेळी दूध काढण्यापूर्वी स्तनाला स्वच्छ पाण्याने धुवून, कोमट पाण्याने स्वच्छ करून धुवून मगच दूध काढावे जेणेकरून माणसांना अपाय होणार नाही आणि स्वच्छ दूध लहान मुलांना मिळेल. ते डॉक्टर साहेब आणखी एक महत्त्वाचं ते म्हणजे पावसाळ्यात गोठ्यांचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असतं. रोगराईला गोठ्यातली अस्वच्छता कारणीभूत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोठ्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल? जनावरांचा गोठा हवेशीर असावा, चारी बाजूनी तिकडे हवा असावी आणि जनावरांचं त्या गोठ्यामध्ये पाणी साचता कामा नये. पाण्याचा योग्य निचरा व्हायसाठी नाली वगैरेची व्यवस्था असावी आणि जे वरून जे पाईप वगैरे येत असतात ते गोठ्यामध्ये असणारे पाईप त्याला जाळ्या लावाव्यात म्हणजे जेणेकरून त्याच्यात साप वगैरे राहणार नाही. आणि जो जनावरांचा जो चारा आपण साठवून ठेवतो तो ओला होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचा चारा ओला झाल्यास त्याच्यावर फंगस वाढून जनावरांना धोका होऊ शकतो आणि ओल्या चाऱ्यामुळे जनावरांचं प्रकृती बिघडू शकते. त्याच्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला. त्याच्यानंतर जे पाण्याचं जे टाकं असतं त्याला पावसाळ्यापूर्वी पांढरा रंग लावावा चुना जेणेकरून त्याच्या शेवाळ वगैरे होणार नाही, स्वच्छ पाणी जनावरांना मिळेल आणि अशा प्रकारे योग्य ती काळजी गोठ्याची आपण घ्यावी आणि माशा वगैरेचा प्रादुर्भाव होणार नाही आणि जनावरांच्या अंगावर ज्या गोचिडा वगैरे होतात त्या सुद्धा होणार नाही. स्वच्छ आणि आपल्याला स्वच्छ असं दूध मिळेल त्याच्यामुळे. खरं डॉक्टर साहेब,
जनावरांच्या शरीरावरती जर इजा झाली, जखम झाली, तर पावसाळ्यामध्ये ती चिघळते. त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि काळजी घेणं किती गरजेचं आहे? जनावरांना जसं मानेला जूमुळे इजा होऊ शकते आणि नांगरण वखरणमुळे पायाला वगैरे जखमा होऊ शकतात. त्याच्यासाठी लगेच जखम स्वच्छ करून त्याच्यावर जंतुनाशक मलम लावून त्याला लगेच पशुवैद्यकाकडून उपचार करून लगेच त्याची शुश्रूषा जर केली तर त्याला टिटॅनस धनुर्वात होऊ नये याच्यासाठी त्याला इंजेक्शन वगैरे देऊन योग्य ती त्याची काळजी घेऊन त्याला जनावरांना आपल्याला वाचवता येईल. डॉक्टर साहेब, पावसाळ्यामध्ये आता हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. या चाऱ्यामुळं जनावरांना अतिसार लागतो, त्याचं प्रमाण वाढतं. यावरती नेमका काय उपाय करणं आवश्यक आहे? खूपदा पावसाळ्यामुळे अति हिरवा चारा खाल्ल्यामुळे जनावरांना पातळ संडास वगैरे होऊ शकते किंवा पोट फुगू शकते. पोटफुगी जर झाली तर त्यासाठी आपल्याला गोडे तेल 200 ml जर दिल्यास आणि थोडंसं मीठ दिल्यास त्याला फुगारापासून आपल्याला बचाव करता येईल. टार्पिन तेलसुद्धा आपल्याला पाजता येतं आणि हिरवा चारा एकदम जास्त प्रमाणात दिल्यास अतिसार जनावरांना होत होतो. अतिसार आपल्याला औषधं वगैरे लगेच देऊन थांबवता येईल तो. डॉक्टर जैन, आपण आज अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधूंना केलं. पशुधन पावसाळ्यामध्ये सुरक्षित कसं ठेवावं, त्याचं आरोग्य कसं चांगलं राखावं, याकरता आपण केलेलं अमूल्य मार्गदर्शन आहे. आपले मनपूर्वक आभार. पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.